या सर्व अनिलजी खंडेलवाल, संजीवजी खंडेलवाल हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत. पत्रकार श्री मोहनभाऊ मुळे, गजानन बुधावंत आणि इतर सर्व श्रोतेगण हो, आज या ठिकाणी माझ्या 2 कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे आणि यामुळे माझा हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी हे जे 2 काव्य संग्रह आहेत, या काव्य संग्रहांना मी सुरुवातीला जे माझं ग्रामीण भागामध्ये जीवन असतं त्या जीवनाची संस्कृती आणि त्या जीवनाचं जे आहे शेतीभोवती फिरणारं जे केंद्र आहे आणि त्याभोवती जे फिरणारं जीवन आहे, त्या जीवनातून निर्माण होणाऱ्या समस्या, त्या जीवनाविषयक असणारे निगडित असणारे विषय या कविता संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख, त्यांच्या हालापेष्टा, त्यानंतर ग्रामीण स्त्रीची जी आहे तर काबाड कष्ट करण्यासाठी तिचा जो त्याग असतो आणि त्या त्यागात होणारं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे ग्रामीण जीवनात काही गुण वैशिष्ट्य ठेवून असणारी माणसं ही विविध समाजाच्या स्तरातून आलेली आहेत. अशा सर्व समाजाच्या स्तरातून आलेल्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण आणि काही प्रेमकाव्य ही या ठिकाणी या कविता संग्रहामधून मी मांडलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जवळपास सर्व विषयामध्ये मी ह्या कविता मांडलेल्या आहेत. कविता सर्व लिहित असतात, परंतु कविता किती उतरली याला जास्त महत्त्व आहे. कवितेची लेख जी आहे तर ती उत्कटतेनं किती मांडलेली आहे, त्यातल्या प्रतिमा किती सखोल आहे, ती किती प्रतिकात्मकरित्या मांडली गेली आहे आणि याची जाणीव देशमुख सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मी ही कविता या ठिकाणी मांडलेली आहे. माझा तुझ्या माझ्यातल्या हा कविता संग्रह सन 2000 ऑगस्टमध्ये प्रकाशित झाला. फुलंब्री नाट्यगृहामध्ये त्यावर केशव देशमुख जालन्यात होते आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी सुद्धा त्यांनी लोकमतमध्ये त्या कविताच्या उत्कटीकरणाबाबत, त्या कविताच्या जे आहे तर ज्या तो जो विषय घेतलेला होता, एकसुरी विषय जर घेतला तर त्याची उत्कटता, त्यातला जो आहे तो रसाळपणा त्यांनी त्यांच्या एका लेखामधून प्रकाशित केला होता. त्या पहिल्या पुस्तकाला पुरुषोत्तम पाटील धुळे यांनी प्रस्तावना दिली होती. त्यानंतर पुष्कळ काळ मी स्वतः शांतच होतो, वकिली व्यवसायात रमलेला होतो. परंतु एक दिवस संजीवनी तडीगावकर मॅडम जाफराबाद येथे आल्या आणि त्यांनी मला कोर्टातून बोलावून घेतलं. आमच्या कोर्टातील एका कर्मचाऱ्याकडे त्या उतरल्या होत्या, इंगोले नावाच्या बेलीकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आता काय करायला लागले? मी म्हणलं आता काय नाही, वकिली करायला लागलो आणि पहिले वकिली करीत होतो. ते म्हणलं तुम्ही लिहित का नाही? इतकं चांगलं पुस्तक पहिलं लिहिलं, दुसरं काय थांबलो. मग त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळात मला थोडा वेळ मिळाला आणि त्या काळामध्ये मग मी ती जी प्रेरणा त्यांनी दिली त्यामधून मी कविता लिहिण्याला सुरुवात केली. नाहीतरी वकिलांना कोरोनाच्या काळामध्ये तसं काही जास्त काळ नव्हतं आणि माझा स्वभाव आत्मकेंद्रीय असल्यामुळं मी कोणाकडे जास्त फिरत नाही, जात नाही, येत नाही आणि त्यामुळे या कवितेमध्ये रममान झालो आणि या कविता संग्रहाला नवीन त्या ठिकाणी नवीन कविता निर्माण झाल्या आणि त्या कविता या पुस्तक रूपाने आपल्यासमोर आणले. तर शब्दांचा खेळ असतो तर तो अंतकरणाच्या गाभ्यातील संविधानाचा मेळ असतो. ती कविता अंतकरणाच्या गाभ्यातून आली पाहिजे तर ती कविता होईल. शब्दाला करून कविता कधी होत नाही. तुम्ही 10 ग्रंथ लिहिले त्यात कविता निर्माण होत नाही. कविता ही तुमच्या मनाच्या अंतर्भागातून आली पाहिजे तर ती कविता होते. ती किती ओळीची आहे, किती शब्दाची आहे, किती वाक्याची आहे त्याला काही महत्व नाही. ती एखादा ग्रंथही असेल, ती कधी मोलाची असेल, कधी एक पानातही असेल, कधी मोठी असेल, दीर्घ कविताही असेल. त्या कवितेमध्ये काव्यात्मकता किती आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि ते असण्यासाठी तुमची भावोत्कटता त्या ठिकाणी असली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी एकजीव झाला पाहिजे आणि तुम्ही जर एकजीव झाले नाही आणि तुमच्याकडे शब्द पांडित्य भरपूर आहे, तुम्हाला सगळं डिक्शनरी माहिती आहे, परंतु त्याच्यामुळे कविता निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही त्या कवितेशी
जोपर्यंत एक जीव होत नाही, एकरूप होत नाही, तरी तोपर्यंत कविता साकारल्या जाऊ शकत नाही, तोपर्यंत खरी एकनिष्ठी कविता निर्माण होऊ शकत नाही. तर अशी कविता होण्यासाठी तुम्ही कवितेशी एकजीव झाला पाहिजे, कवितेशी एकरूप झाला पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये प्रामाणिक असलं पाहिजे, तुमची स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, आणि त्यावेळेस खरी कविता ही गीतेत निर्माण होते. अशा पद्धतीची कविता आता या ठिकाणी कविवर्य केशव देशमुख सर यांनी माझ्या परिवारावरती मला उल्लेख केला, परंतु या ठिकाणी माझ्या सासराची मंडळी बसलेली आहे, या ठिकाणी पत्नी बसलेली आहे, आणि ह्या गोष्टी फार अवघड अशा त्या ठिकाणी कवितेचा नायक त्या ठिकाणी म्हणून ती गोष्ट मी मांडलेली आहे. वास्तविक पाहता तशी माझ्याबाबत काही कोणी शंका घेतलं काढलं नाही. या ठिकाणी त्या कविता लिहिताना तो कवी या कविता लिहिताना तो कवी प्रतिभेच्या क्षितिजावर प्रेयसीच्या सौंदर्याची सत्वरणी इंद्रधनुष्ये त्या कवितेमध्ये उमटलेले आहे. जसे की माझ्या कवितेमध्ये जसं तुझ्या माझ्या या कविता संग्रहामध्ये मी लिहिलं की सोन पिवळ्या तांबू सोनाची तू पहा. आता ही प्रतिमा सोन पिवळं सकाळ सगळ्यांनी पाहिलेली आहे, पिवळं सगळ्यांनी पाहिलेली आहे, पण ही प्रतिमा त्या कवयित्रीच्या सौंदर्यासाठी निर्माण करणं, यासाठी त्या कवयित्रीच्या सौंदर्य प्रेयसीच्या कविता प्रेयसीच्या सौंदर्याशी तो एकजीव झालेला असतो, आणि त्यावेळेस असा चित्र निर्माण होतो. या ठिकाणी या सौंदर्याचे सत्वरणी इंद्रधनुष्ये जसं दुसऱ्या कविता संग्रहामध्ये देखील तुझ्या विरोधी देहाचा मला सदा अंग व्हावा, अंग झाले डोळा वाटे तुझा आरसा पाहावा, अंग झाले डोळा वाटे तुझा आरसा पाहावा. अशा पद्धतीनं त्या अशा प्रतिमा त्या ठिकाणी मी या कवितांमध्ये मांडलेल्या आहेत. कविला असणं आवश्यक आहे, आणि ही सौंदर्य दृष्टी जोपासताना तो कवी त्याच्या प्रतिभेवर उमटलेल्या प्रेयसीच्या सौंदर्याच्या इंद्रधनुच्या मागे उरपाटीसवर धावलेला आहे. त्या ठिकाणी त्यानं कोणतेही संकुचितपणा केलेला नाही, कोणताही अंगठोरपणा केलेला नाही, आणि त्यामुळं तो म्हणतो की माझ्या घामात गपारा, त्यानं आळवणी सुद्धा केली, माझ्या घामात गपारा होईल तुझ्या आयनाला बिंब प्रतिबिंबित चिंब, बिंब प्रतिबिंबित चिंब, चंद्र चांदण्याचा न्हाला, चंद्र चांदण्याचा न्हाला. अशा प्रकारे परंतु त्याला ते इंद्रधनुष्य गावत नाही. ते इंद्रधनुष्य त्याच्यापासून क्षितिजापर्यंत मनुष्य गेला तर ते इंद्रधनुष्य आणि क्षितिज लांबतं. त्याप्रमाणे ह्या प्रेयसीच्या आणि प्रियकराच्या या प्रेमाची कहाणी आहे, आणि त्या आणि प्रेयसी ही त्या ठिकाणी अत्यंत व्यावहारिक पातळीवर व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून असलेली स्त्री असते. तशा स्त्रिया व्यावहारिक दृष्टिकोन ठेवूनच असतात, ही वेळेनं सांगायची गरज नाही. नाही जमलं या जन्मी तर प्रेयसी त्याला म्हणते, नाही जमलं या जन्मी तर पुढील जन्मी भेटू, नाही जमलं या जन्मी तर पुढील जन्मी भेटू, पण आपल्या कर्माचे भोग आपले आपणच भोगू, पण आपल्या कर्माचे भोग आपले आपणच भोगू. अशा पद्धतीनं ती कवीची प्रेयसी व्यवहारिक पातळीवर असते, परंतु हा अत्यंत कोसळून पडलेला आहे, आणि हा कोसळून पडलेला कवी या ठिकाणी एका कवितेत म्हणतो, माझ्या जिभेवरची लाळ होऊन गळलीस, आणि नागिनीचा डंख मारून सळसळत निघून गेलीस, सळसळत निघून गेलीस. अशा